कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून सांगली विधानसभा महानगरपालिका क्षेत्रातील कामास नगरोत्थान नागरी सुवर्ण जयंती योजनेच्या निधीतून प्रभाग क्रमांक 14 मधील आरवाडे हायस्कूल क्रीडांगण उत्तर बाजू व हर्बर्ट रोडची मागील बाजू हा रस्ता मंजूर करून पूर्णत्वास नेऊन या रस्त्याचे उद्घाटन दिनांक 8/11/2025 रोजी सकाळी 11 वाजता आमदार सुधीरदादा गाडगीळ भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज भैया पवार यांच्या उपस्थितीत झाले। या कामासाठी उदय मुळे चिटणीस भाजपा सांगली शहर जिल्हा तसेच भागातील नागरिक यांनी पाठपुरावा केला। यावेळी प्रभाग क्रमांक 14 मधील भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिरजे, नगरसेवक हनुमंतराव पवार, जिल्हा सरचिटणीस विशाल पवार, माजी नगरसेविका भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर, प्रदेश सदस्य स्मिता पवार, जिल्हा सरचिटणीस स्मिता भाटकर, जिल्हा चिटणीस रोहिणी मुळे, रेखा पवार, प्रदेश सदस्य अविनाश मोहिते, पश्चिम मंडल अध्यक्ष रवींद्र वादवणे, पश्चिम मंडल सरचिटणीस किरण कपाले, विजय साळुंखे, उदय बेलवलकर, संदीप कुकडे, कुणाल संगपाळ तसेच आरवाडे हायस्कूलचे मुख्याध्यापक शितोळे सर, नूतन मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर, भागातील नागरिक भरत डोंगरे, कुमार पांडेगावकर, अशोक रेळेकर, खोत, गोपाल पवार, हेमंत कुलकर्णी, पिंटू कडणे, कॉन्ट्रॅक्टर अभय पाटील इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्ते, या ठिकाणी आपण आज प्रभाग क्रमांक 14 मध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी आरवाड हायस्कूलची उत्तर बाजू व हर्बर्ट रोडची मागील बाजू या ठिकाणचा रस्त्याचं लोकार्पण नुकतंच सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते थोड्या वेळापूर्वी झालेला आहे। हा रस्ता पूर्णपणे एक जंगल टाईप असा होता, त्याचे फोटो तर तो चांगला करणे तर इथल्या भाजपच्या ज्या कार्यकर्ते आहेत पूर्वीपासूनचे तर त्यांच्या प्रयत्नातून आणि त्याचबरोबर जिल्हा चिटणीस उदय मुळे यांच्या प्रयत्नातून हा रस्ता चांगला झालेला आहे, वहिवाटीसाठी झाला आहे। त्याचबरोबर हर्बर्ट रोडवरची जी रस्त्यावरची जी पूर्वीच्या घरातल्या लोकांची पार्किंग होती तर हा पार्किंगचा प्रश्न सुद्धा आता बऱ्याच अंशी निकालात लागतोय असं आपण पाहतोय। तर या ठिकाणी रस्त्याला खर्च किती आला आणि त्या कामामध्ये कोणाकोणाचं योगदान आहे आपण थोडक्यात उदय मुळे यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्ते। नमस्कार, मी उदय मुळे। या रस्त्याची दुरावस्था म्हणजे इतकी भयानक होती की इथं अगदी जंगल असल्यासारखंच इथं होतं सगळं। मला येथील नागरिकांनी बोलवून घेतलं आणि याची परिस्थिती मला दाखवली। आम्ही याचा पाठपुरावा माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ तसेच महापालिकाचे आयुक्त उपायुक्त यांच्याकडे सतत 1.5 वर्ष पाठपुरावा करतोय आम्ही आणि त्या पाठपुराव्याला खऱ्या अर्थाने आज यश आलेलं आहे। तर यासाठी आम्ही दादांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर दादांना प्रत्यक्ष या जागेची आम्ही परिस्थिती दाखवली आणि दादांनी नुकताच तो नवीन आयर्विन पुलाला लागून जो पूल बांधायचं निश्चित केलं होतं त्या पुलाच्या वाहतुकीनंतर हर्बर्ट रोडवर बराच वाहतुकीचा ताण पडणार होता। तो ताण थोडा कमी होईल, पार्किंगची व्यवस्था होईल, समोरच्या रोडच्या व्यापाऱ्यांना रहिवाशांना याची माहिती आम्ही दादांना पटवून दिली। दादांना इथली परिस्थिती दाखवली आणि दादांनी तात्काळ नागरी सुवर्ण जयंती योजनेतून हा रस्ता मंजूर करून देऊन आम्हाला आज काम पूर्ण करून दिलं। या ठिकाणी आपण पाहतोय की मागील 5 वर्षात जी विकास कामं झाली आहेत तर ती व्यवस्थित आणि योग्य पद्धतीनं नगरसेवकांकडून किंवा प्रशासनाकडून झाली आहेत का, आणि नसतील तर अजून काय या ठिकाणी तुम्हाला नागरिकांच्या दृष्टीने विकास कामं अपेक्षित आहे? झाल्यात का नाही ह्याचा मी काय म्हणजे हे देऊ शकत नाही, पुरावा देऊ शकत नाही, पण आज जे हे काम झालेलं आहे दादांच्या माध्यमातून मी स्वतः ह्या कामावर सतत रोज पाहणी करत होतो। त्यांनी काय प्रकारे त्यांनी मुरुम टाकणार आहेत, किती लेवल करणार आहेत, खडी किती टाकणार आहेत, खालची लेवल कशी करणार आहेत, कॉन्क्रीट भर किती येणार आहे, या पद्धतीने इथं लक्ष ठेवल्यामुळे हे काम 100% अगदी जसं गाडगिळांचं सोनं आपण चोख म्हणतो त्या प्रकारे पाटील कॉन्ट्रॅक्टरनी हे काम चोख केलेलं आहे। बाकीची कामं अशीच जर त्या तिथल्या भागातल्या प्रभागातल्या लोकांनी जर स्वतः लक्ष घालून करून घेतली तर कामाचा दर्जा आणि काम चांगल्या पद्धतीने होईल। सध्या बऱ्याच पक्षांतर्गत बरेच हालचाली चालू आहेत, बरेच पक्ष भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। तर या ठिकाणी आयात उमेदवारांच्या बद्दल आपलं काय मत आहे? म्हणजे आपल्याला काय वाटतं की येणाऱ्या आयात उमेदवाराला उमेदवारी द्यावी की जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना भाजपने उमेदवारी द्यावी? याचा प्रश्न कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनीच परवा प्रेस नोट काढून दिलेला आहे
की जुन्या निष्ठावंतांच्या पाठीशी मी उभा राहणार आहे. त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी लढणार आहे. त्यामुळं त्याचं उत्तर आमच्या कार्यसम्राट आमदार सुधीरदादांनीच दिलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की नागरिकांच्या समस्या जरी बऱ्याच असल्यात तरी सुद्धा इथले जे जाणकार आणि जुने नागरिक आहेत तर त्यांनी पुढाकाराने हा रस्ता तयार करून घेतलेला आहे आणि अशाच कामांची अपेक्षा नागरिकांनी उमेदवाराकडून केलेली आहे. नमस्कार, मी कॅमेरामॅन विनायकसह सांगली प्रहार न्यूजसाठी नीता पाटील.